आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील 16 तारीखला रात्री 12 वाजता आंतरवली सराटीत उपोषण करताय। ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ते पुन्हा एकदा उपोषण करताय। तुमची काय भूमिका आहे? हे बघा, जरांगे हा रंग बदलू सरडा आहे। अनेक वेळा त्यांनी मराठा समाजाला, गरीब मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं। कुठेतरी निवडणुका जवळ आल्या, सरकारला वेठीस धरायचं आणि सरकारमधील मंत्र्यांकडून करोडो रुपये उकळण्यासाठी हे केलेले एक नवीन जॅकपॉट म्हणावं लागेल या गोष्टीला। कारण त्याला मराठा समाजाच्या आरक्षणाशी किंवा मराठा समाजाच्या काही महत्त्वाच्या मागण्याशी काही देणं घेणं जरांगेला राहिलेलं नाही। जरांगे फक्त पैसे मिळवण्यासाठी उपोषण करण्याचं काम करतात। परंतु परिस्थिती अशी, जर या राज्य सरकारच्या जातीवादी मुख्यमंत्र्याने जरांगेच्या आंदोलनाला, जरांगेच्या दबावाला बळी पडून जर आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आम्ही सांगतो, जरांगे ज्या गावात उपोषणाला बसल, म्हणजे सध्या तो आंतरवाली सराटीत बसणार आहे, आम्ही सुद्धा आंतरवाली सराटीत जरांगेच्या दुसऱ्या दिवशी उपोषणाला बसणार आहोत। कारण आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्ही काढणार नाही आहोत आणि ज्या राज्यामध्ये 57 लाख बोगस कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत ते पूर्ण प्रमाणपत्र रद्द करणार आहोत। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अद्याप एकही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही। त्यामुळं आम्हाला सुद्धा आता जर मुख्यमंत्र्याला उपोषणाचीच भाषा कळत असेल आणि उपोषण आंदोलनाचीच भाषा कळत असेल तर आम्हाला सुद्धा तेच करावं लागेल। आणि हे जातीवादी मुख्यमंत्री ओबीसी असेल, धनगर समाज असेल, एससी असेल, एसटी असेल, ह्या समाजाच्या मागण्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्याचं काम करतात। त्यामुळंच आम्हाला आता जरांगे ज्या गावात बसेल त्या गावात आम्हाला उपोषण करावं लागेल। कमीत कमी मुख्यमंत्री तिथं दुसऱ्या दिवशी जरांगेंना भेटायला येतात, त्यांना लाजकाज जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून आम्हाला भेट द्यायला यावं लागेल आणि आमच्या मागण्या काय त्यांना वेधून घ्यावं लागतील। त्यामुळे आम्ही जरांगे ज्या गावात बसेल त्या गावात लोकशाही मार्गाने उपोषणाला बसणार आहोत।